यानंतर जाऊया सौदी अरेबियामध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर आहेत। सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय। त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच दौरा आहे। या दौऱ्यातून भारत काय साध्य करणार पाहूया एक रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सौदी अरेबियामध्ये असं ग्रँड वेलकम झालं। पंतप्रधानांच्या विमानानं जसा सौदी अरेबियाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला तसे रॉयल सौदी वायुदलाचे F-15 फायटर जेट्स भारतीय विमानाच्या आजूबाजूने उडू लागले। भारतीय पंतप्रधानांना हवेत सुरक्षा पुरवत त्यांचं सौदीच्या भूमीवर स्वागत करण्यात आलं। इतकंच नाही तर ए वतन या गाण्याचं सौदी व्हर्जन सादर करत मोदींचं स्वागत करण्यात आलं। يا فخرنا يا عزنا فيك روحي الوطن أغلى وطن। पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 आणि 23 एप्रिल असे 2 दिवस सौदी अरेबियामध्ये आहेत। सौदीचे क्राउन प्रिन्स अर्थात युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून मोदी यांचा हा दौरा होतोय। मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात सौदी अरबचा हा पहिलाच दौरा आहे। याआधी 2016 आणि 2019 मध्ये त्यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता। या दौऱ्यात भारत आणि सौदी अरेबियामधील द्विपक्षीय बैठक होतीये। इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सहकार्य, इनोव्हेशन, स्टार्टअप अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे। सौदी अरेबिया हा भारतासाठी ऊर्जा सुरक्षेसाठी एक मोठा आधार आहे। 2023-24 मध्ये भारतानं सौदी अरेबियाकडून 33.35 मिलियन टन कच्चं तेल आयात केलं होतं। भारत आयात करत असलेल्या तेलापैकी हे प्रमाण 14.3% इतकं आहे। तर दोघांमधील व्यापार $42.98 बिलियन इतका झालाय। यापैकी भारताची निर्यात होती $11.56 बिलियन इतकी। तर संरक्षण, सायबर सुरक्षा, ड्रोन तंत्रज्ञान, संयुक्त युद्ध सराव या बाबींवरही दोन्ही देशांमध्ये सध्या वाटाघाटी सुरू आहेत। क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2023च्या सप्टेंबरमध्ये G20 शिखर संमेलनादरम्यान भारताचा दौरा केला होता। त्यावेळी या संबंधांच्या दृष्टीनं पहिली परिषद पार पडली होती। त्याचा पुढचा टप्पा मोदींच्या सौदी भेटीनं होतोय। सुमारे 27 लाख भारतीय सौदी अरेबियात राहतात। अनेक भारतीयांची प्रवासासाठीही सौदीला पसंती असते। 1947 पासूनच दोन्ही देशांमध्ये संबंध प्रस्थापित झालेत। 2010 मध्ये दोन्ही देशांमधील संबंध वाढवण्याचे प्रयत्न झाले। 2024 पासून भारताच्या 11 मंत्र्यांनी सौदीचा दौरा केलाय, तर सौदीचे परराष्ट्र मंत्री आणि खनिज मंत्री यांनीही भारताचा दौरा केलाय। तर हज यात्रेसाठी येणाऱ्या भारतीयांविषयी देखील या भेटीत चर्चा होणं अपेक्षित आहे। जेद्दामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस असणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।